दरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर आजपासून बैठकांचं सत्र सुरू होत आहे। आजपासून 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। विधानसभा निहाय या बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, विधानसभेमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही, पण आता महानगरपालिका निवडणुकांसाठी ठाकरे गट पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय। या बैठकांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल, काय काय मार्गदर्शन केले जाईल? प्रज्ञा, विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने निकाल लागले त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आगामी महानगरपालिकांमध्ये एकला चलोरीचा नारा कुठेतरी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचीच पहिली पायरी म्हणून मुंबईतल्या निरीक्षकांच्या नेमणुका ह्या करण्यात आल्या होत्या आणि त्या नेमणुकांना 21 डिसेंबरपर्यंत अहवाल सबमिट करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार निरीक्षकांनी मुंबईतले जे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख यासोबतच जे इतर पदाधिकारी आहेत पक्षातले त्या सर्वांशी बातचीत केली होती आणि त्याचा अहवाल जो आहे तो 21 डिसेंबरच्या बैठकीमध्ये सादर केला होता। त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आजपासून पुढील 4 दिवस मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुंबईतील विधानसभा क्षेत्रनिहाय जे काही वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका नियोजित करण्यात आलेल्या आहेत आणि या बैठकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रत्येक जे शाखा असेल किंवा प्रत्येक जो प्रभाग असेल त्याचा आढावा घेतील आणि त्यानंतर महानगरपालिकांसाठी पुढील महिन्यामध्ये शाखा भेट मुंबईत करणार आहेत। एकंदरीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं एकला चलोरीचा नारा दिल्यानंतरच्या ह्या महत्त्वाच्या बैठका आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये एक स्फुरण चढण्याचा प्रकार देखील या निमित्तानं निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जो आपल्याला शेड्यूल मिळाले त्यानुसार 26 डिसेंबरला बोरिवली, दहिसर, मागाठाणे, चारकोप, कांदिवली, मालाड ह्या विधानसभा क्षेत्रातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका होतील। याच्यामध्ये विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख यासोबतच शाखा प्रमुख अशा सर्वांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। 27 डिसेंबरला अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले यासोबतच वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला या विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात येणार आहे। त्यानंतर 28 डिसेंबरला मुलुंड, विक्रोळी, भांडूप, मानखुर्द या विधानसभा क्षेत्रातील जे विविध प्रभाग आहेत त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे। 29 तारखेपर्यंत या बैठका चालतील आणि या बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीची जी परिस्थिती आहे ती समजून बरोबर आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरती संघटन आणखी भक्कम करण्यासाठी या बैठका अत्यंत महत्त्वाच्या आहेत ठाकरे गटासाठी। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।